राहुरी तालुक्यातील वळण येथील किरकोळ वादाच्या कारणातून दोघा आरोपींनी कृष्णा उर्फ दादा कुलट या तरुणावर धारदार चाकूने वार करून त्याला जीवे ठार मारल्याची घटना 4 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली। या घटनेतील मयत कृष्णा उर्फ दादा शंकर कुलट हा 4 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेदरम्यान त्याच्या काही मित्रांबरोबर राहुरी तालुक्यातील वळण येथील अभिनव सहकारी पतसंस्था सोसायटीचे समोर बसलेला होता। त्यावेळी कृष्णा उर्फ दादा कुलट याचे आरोपी बरोबर किरकोळ वाद झाले। त्यावेळी आरोपी उद्धव खुळे हा तेथे आला आणि त्याने कृष्णा उर्फ दादा कुलट याच्या पोटात धारदार चाकू खुपसला। आरोपी किशोर खुळे याने त्यास ढकलून गंभीर जखमी केला। त्यावेळी काही तरुणांनी कृष्णा उर्फ दादा कुलट याला तातडीने राहुरी येथील एका रुग्णालयात आणलं। त्यानंतर त्याला अहिल्यानगर येथील एका रुग्णालयात हलवण्यात आलं। तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कृष्णा उर्फ दादा कुलट याला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केला। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तातडीने पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपी उद्धव नंदलाल खुळे याला काही वेळातच ताब्यात घेतला। घटनेनंतर कृष्णा उर्फ दादा कुलट याचे मित्र व नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती। मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत नातेवाईक पोलीस ठाण्याच्या आवारात बसून राहिले। त्यामुळे पोलीस ठाणे आवार व वळण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यानंतर 5 एप्रिल रोजी नातेवाईकांनी पुन्हा पोलीस ठाण्यात गर्दी केली। अखेर सोमनाथ शंकर कुलट वय वर्ष 42 राहणार वळण तालुका राहुरी यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात आरोपी उद्धव नंदलाल खुळे व किशोर दत्तात्रय खुळे दोघे राहणार वळण तालुका राहुरी या दोघांवर गुन्हा रजिस्टर नंबर 318/2026 भारतीय न्यायसंहिता कलम 103(1), 352, 351, 2, 3, 5 प्रमाणे मारहाण व खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेतील आरोपी किशोर खुळे हा पसार झाला असून पोलीस पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव करीत आहेत। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।